नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या आजूबाजूला खूप समस्याग्रस्त माणसं असतात. खूप जे वाईट कंडिशनमध्ये असतात आणि अगदीच वाईट कंडिशन म्हणजे ज्याच्या घरी व्यसन आसन. आपण आजूबाजूला पाहतो की बरेच असे व्यसनी माणसं असतात की ज्यांच्या घराचा पार उन्हाळा झालेला असतो, तरी देखील त्यांना कशाचे काहीच पडलेले नसते आणि ते व्यसन करत राहतात आणि आपल्या घरच्या जी मालमत्ता आहे ती सगळी संपून टाकतात. त्याचबरोबर घरामध्ये खायला जरी नसेल तरीही ते इकडून तिकडून कुणाकडून पैसे घेतात. घरात खायला आणत नाहीत, परंतु घरी पिऊन वगैरे येतात. तर अशा गोष्टी फार विचित्र वाटतात आणि हे ऐकूनसुद्धा मन सुन्न होतं अगदी आणि वाटतं की या गोष्टीवर काहीतरी इलाज पाहिजे, या गोष्टी थांबल्या पाहिजेत. त्या माणसाला देखील त्याच्या परिवाराची कळकळ लागली पाहिजे आणि हे व्यसन थांबलं पाहिजे. व्यसन थांबवण्यासाठी अनेक प्रकार अवलंबले जातात. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकले जातात. त्यातून देखील अशी माणसं पळून येतात आणि पुन्हा दारू प्यायला लागतात. औषध डॉक्टरांची ट्रीटमेंट जरी घेतली तरीही ह्या ट्रीटमेंटचा काहीच त्यांच्यावर फरक पडत नाही आणि ते पुन्हा दारू प्यायला लागतात आणि असे व्यसनामुळे संपूर्ण घराचा संपूर्ण जे काही आपलं धनाचा नाश होतो, घराचा नाश होतो, शांततेचा भंग होतो. घरामध्ये कटकटी भांडणं सतत चालू असतात आणि सर्व परिवार अशा व्यक्तींना त्रासून गेलेला असतो. असेच एक उदाहरण माझ्या माहितीमध्ये आहे. आमच्या माहितीतल्याच अशा एका ताई होत्या. त्यांच्या देखील परिवारामध्ये असंच व्यसन करणारा त्यांचा पती होता आणि त्या पतीमुळे त्यांना खूप जीवन नको नको झालेलं. त्यांना खूप वाईट वाटायचं. जो काही पैसा येईल तो सगळा व्यसनामध्ये जायचा आणि घरामध्ये खूप पैशाची टंचाई असायची आणि टंचाई असून देखील त्यांच्या नवऱ्याला या सगळ्याचं काहीच पडलेलं नव्हतं आणि आपल्या घरचे कसे जगतेत, आपली लेकरं कशी जगतेत, लेकरांचं भवितव्य काय, आपल्या घरामध्ये कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टी नाहीत, यांचा त्यांना काही देखील त्यांना काहीच संबंध नसायचा. त्यांना काहीच माहिती नसायचं. आलेले पैसे ते फक्त व्यसनामध्ये घालवण्यासाठीच तयार असायचे आणि असं करत करत त्यांनी घरातली जी काही संपत्ती, शेती असेल, जमीन विकून, सोनं नाणं विकून त्यांनी खूप सगळ्या गोष्टीचा नाश केला आणि आपलं व्यसन करत राहिले. शेवटी काहीच मार्ग निघत नव्हता. मग त्या ताईंना एक जणांनी सांगितलं की तुम्ही असाच मंदिरामध्ये जाऊन 41 दिवस दिवा लावा आणि तुम्ही त्या ठिकाणी जर पिंपळाचं वृक्ष असेल तर त्या पिंपळाच्या वृक्षाला देखील दिवा लावा आणि दररोजच्या नित्यनियमाने तुम्ही दिवा लावला आणि घरी येऊन देखील तुम्ही मंदिरातून दिवा लावून घरी यायचं आणि घरच्या दारामध्ये आणि तुळशीला, घरच्या देवाला दिवा लावताना तुळशीला आपण लावतो, परंतु दरवाजामध्ये समोर लक्ष्मी यायच्या त्या ठिकाणी दरवाजा उघडा ठेवायचा आणि दरवाजामध्ये तुपाचा दिवा लावायचा असं त्यांना सांगितलं गेलं. त्यांनी हे मनोभावे केलं. दररोज त्या मंदिरात जायच्या. पाऊस असो, पाणी असो, त्यांनी कुठलाही नियमधर्म सोडला नाही. दररोज त्या मंदिरामध्ये जायच्या, दिवा लावायच्या आणि मग सुरुवातीला लगेच काही फरक पडत नाही. सुरुवातीला त्यांच्यामध्ये जास्त भांडणं वाढायला लागली. दररोज भांडणं असायची, परंतु काही दिवसानंतर मात्र फरक जाणवायला लागला. त्यांच्या पतीला मग काय झालं की दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं की त्यांना दारूमुळं त्यांच्या लिव्हरला सूज झालेली आहे असं त्यांना सांगण्यात आलं आणि जर त्यांनी अजून दारू पिली तर त्यांचं लिव्हर खराब होईल आणि त्यांना खूप त्यांच्या जीवाला धोका आहे असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. असं सांगितल्यानंतरच काय ते त्यांच्या पतीचे डोळे उघडले आणि मग त्यांनी सांगितलं की आता मी दारू पिणार नाही, व्यसन कुठलंच करणार नाही आणि मग कुठं त्यांच्या संसाराची घडी हळूहळू बसायला लागली आणि त्यांनी मग त्यांच्या पतीने हळूहळू करत पूर्णपणे दारू सोडली आणि त्यांच्या संसाराला लागले. जे काही बाहेर जाऊन धंदापाणी करायला लागले आणि आलेले पैसे घरामध्ये वापरायला सुरुवात केल्यामुळे घरात पैशाची टंचाई कमी झाली आणि त्यांना आजार झाल्यामुळे त्यांनी दारूकडं पाहण्याचंही टाळलं. नंतर त्यांची दारू पूर्णपणे सुटली आणि हे असा परिणाम झाला या आध्यात्मिक शक्तीचा आणि दररोज मंदिरामध्ये जाऊन दिवा लावायचा जो उपाय त्यांना सांगितला होता तो त्यांचा फळ असा आला. त्या दररोज मंदिरामध्ये नित्यनियमाने जाऊन उशीर असतो, काही असतो, घरात अडचणी असतो, फक्त मासिक पाळीचा 4 दिवस लावायचा नाही, परंतु
दररोज एरवी जाऊन मंदिरामध्ये दिवा लावायच्या. महादेवाच्या मंदिरामध्ये त्यांनी दिवा लावला आणि महादेवाच्या मंदिरातच त्या दारातच ते पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडाखालीही त्या दिवा लावायच्या. कारण त्यांना बऱ्याचदा त्यांच्या सासूबाई वारल्यामुळे त्यांना सांगण्यात आलं होतं की तुमच्या मागं पितृदोष आहे आणि पितृदोषामुळे तुमच्या या गोष्टी कुठल्याच व्यवस्थित होत नाहीत आणि त्यासाठी पितृदोषाचं निवारण हे पिंपळाच्या झाडाखाली दर शनिवारी दिवा लावल्यावर त्याचा फरक पडतो असं ऐकून देखील आपण असतो. परंतु खरंच हा रिअल अनुभव त्यांना आला आणि त्यांच्या जीवनामध्ये हळूहळू बदल व्हायला लागला. कारण घरातील मुख्य कमवता माणूसच घराकडे दुर्लक्ष करत असेल आणि घरात कमवलेला कुठलाही पैसा घरात देत नसेल तर मग जगायचं कसं? काही शेतीच्या उत्पन्नावर, शेतीमध्ये काय निघेल त्याच्यावरच त्या इथून मागं आपला उदरनिर्वाह करायच्या. आणि मग आता त्यांच्या पतीने धंदापाणी करायला सुरुवात केल्यामुळं त्यांच्या घरात आलेला पैसा लेकरांच्या शिक्षणासाठी आणि घरातल्या गोष्टीसाठी वापरल्यामुळे घरामध्ये समाधान आलं आणि भांडणं देखील कमी झाले. कारण जेव्हा माणसाच्या जीवाला स्वतःचा धोका होतो तेव्हा त्याला स्वतःच्या जीवाची किंमत कळते आणि तेव्हाच माणूस सुधरतो. आणि हा सुधारण्यासाठी त्यांना जास्त त्यांची दारूची कंडिशन शेवटपर्यंत गेल्यामुळे त्यांच्या पतीला ती ध्यानात आलं आणि ही सगळी कृपा म्हणजे आपल्या महादेव शिवशंकराची, देवाची, कुठलंही मंदिर असो, महादेवाचंच नाही, जे मंदिर तुमच्याजवळ असेल, मारुतीचं असेल, दुर्गा मातेचं असेल, देवीचं असेल किंवा मग महादेवाचं असेल, कुठल्याही देवाचं मंदिर असो, त्या ठिकाणी आपण त्या मंदिरामध्ये जाऊन त्या मंदिरातली पॉझिटिव्हिटी घेऊन आपल्या घरी येणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्या पॉझिटिव्हिटीमधून आपल्या घरामध्ये देवाची कृपा आपल्या घरामध्ये येते आणि आपल्या घरामध्ये समाधान यायला सुरुवात होते आणि घरातल्या गोष्टी व्यवस्थित व्हायला सुरुवात होतात. आणि हे ज्वलंत उदाहरण आहे, ही सत्य घटना आहे. आणि या गोष्टीमुळे फक्त दिवा लावल्यामुळे आणि सतत लावल्यामुळं त्या ताईंच्या आयुष्यामध्ये चांगला बदल झाला आणि आज त्या स्वतःही कमवत आहेत, स्वतःही त्या बाहेर जाऊन काही छोटी मोठी कामं करतात आणि त्यातूनही त्यांना पैसा येतो आणि त्यांच्या जीवनाचं सुख समाधान आलेलं आहे. लेकरंही त्यांची व्यवस्थित शिकत आहे आणि पतीची दारू जी आहे ती पूर्णपणे सुटली आहे. आणि यापेक्षा काय असते, बाकी पैसा कुठला जास्त मोठा काही बदल होऊ न हो, परंतु ज्या दारूच व्यसन आहे ते सुटणं अगदीच कठीण आहे. मरेपर्यंत दारूचं व्यसन सुटत नाही असं म्हणतात, तर ते त्यांच्या पतीचं सुटलं आणि त्या आज आनंदी आहेत. सगळे कुटुंब आनंदी आहे. घरामध्ये देवाची कृपा झाली आणि आनंदी आनंद सगळीकडे झाला. त्यामुळे अशाच तुमच्याही माहितीतल्या कुणी ताई असतील, त्यांच्याही घरामध्ये अशी अडचण असेल, असे त्यांचे पती दारू पित असेल, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांना सांगा असा उपाय करून बघा तुम्ही आणि तुमच्या देखील ज्या पतीची दारू असेल, व्यसन असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील, कामात अडचणी येत असेल, त्या सुटण्यास मदत होईल. आणि हा उपाय नक्की स्वतः करायचा आहे, कारण आपण स्वतः घराच्या बाहेर पडल्याशिवाय आपल्या गोष्टी पूर्ण जाऊ शकत नाहीत. त्यामुळे या गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान आणायला आपण स्वतःच बाहेर पडा. देवाची भक्ती करा. आध्यात्मिक शक्तीमध्ये खूप ताकद आहे. आध्यात्मिक शक्ती अशा गोष्टी बदलू शकते, ज्या गोष्टी आपण वर्षानुवर्ष ज्या गोष्टीमध्ये आपण जखडून राहिलो असतो त्या गोष्टी बदलण्यासाठी ही शक्ती मदत करते. त्यामुळे ही शक्ती मिळवा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर माहिती अशाच गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवा. ही सेवा त्यांनाही करू द्या आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान येण्यासाठी तुमचा हातभार लागला तर नक्कीच पुण्याचं काम होईल. त्यामुळे व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना.